बौद्ध म्हणून बौद्धांच्या जीवनामधली ही मूलभूत अशी कृती आहे, किंवा असं आपण म्हणू शकतो की ज्याला आपण खऱ्या अर्थाने बौद्ध मार्गावर जीवन आक्रमण करायचं असेल, जीवन क्रमण करायचं असेल, समोर जायचं असेल, विकास करायचा असेल, तर आपल्याला शरणगमन करूनच ते करणं शक्य होतं. आपल्याला हे माहित आहे की आपण स्वतःला बौद्ध समजतो. भारतीय समाजामध्ये अनेक लोक आहेत. विशेषतः 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्मामध्ये एक प्रकारे दीक्षा देऊन आणलं. तेव्हापासून आपण स्वतःला बौद्ध समजतो. तेव्हापासूनच आपण बौद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु आजही जर आपण थोडस अवलोकन केलं, आपल्या आजूबाजूला जर पाहिलं, तर अनेक ठिकाणी बौद्ध लोक खूप आहेत. प्रत्येक शहरामध्ये अनेक वस्त्या आहेत, अनेक शहरांमधले असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी बौद्ध लोक राहतात. आणि आपण हे आवर्जून पाहतो की ज्या वेळेला 14 एप्रिल असेल किंवा 6 डिसेंबर असेल किंवा असे काही सण असतील, बुद्ध जयंती असेल, तर सर्वत्र एक प्रकारचा जल्लोष असतो. ध्वनी ध्वनी आपण आपल्या कानावर येत असतो. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, हा ध्वनी आपल्या कानावर येत असतो. त्रिशरण आणि पंचशील हे अनेक ठिकाणी म्हटलं जातं. वारंवार त्याचं पठण केलं जातं. वंदनांचं पठण केलं जातं, विहारांमधून केलं जातं, वस्त्यांमधून केलं जातं, आणि जे जाहीर कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमांमधून सुद्धा ते केलं जातं. परंतु खूप कमी वेळा सर्वसामान्य लोकांना हे माहित असतं की हे नेमकं काय आहे. आपण ज्या वेळेला त्रिशरण आणि पंचशील म्हणतो, त्यावेळेला हे त्रिशरण काय आहे हे फक्त सरावानी ऐकून आपण ते म्हणत असतो. परंतु त्याचा खरा अर्थ काय आहे, ते कशासाठी म्हणायचं असतं, याची आपल्या समाजाला तेवढी जाणीव नव्हती. मात्र हळूहळू त्या दिशेने प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि यामध्ये मी असं म्हणतो की उर्गेन संघरक्षितांनी जो संघ निर्माण केला, ज्याला आपण आता त्रिरत्न बौद्ध महासंघ असं नाव दिलेलं आहे. पूर्वी त्याचं आपल्याकडे भारतामध्ये त्रैलोक्य बौद्ध महासंघ असं नाव होतं. पश्चिमेकडे वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर, फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर असं नाव होतं. तर आपल्या संघाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने त्रिशरण, पंचशील, वंदना, गाथा पठण आणि त्याचे अर्थ चांगल्या प्रकारे विहारांमधून आणि आपले जे धम्म वर्ग चालतात त्यामधून, आपले जे धम्म प्रवचनाचे कार्यक्रम होतात त्यामधून, आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आलेलो आहोत. आपल्याला माहित आहे की हा संघ भारतामध्ये गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहे. इंग्लंडमध्ये गेल्या 50 वर्षांपासून तो कार्यरत आहे. आज तब्बल 50 वर्ष या संघाला जागतिक स्तरावर संपन्न झालेले आहेत. आणि ह्या गेल्या 50 वर्षांमध्ये पूर्ण जगभर आणि भारतामध्ये आणि विशेषतः काही राज्यांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. आणि हा जर विस्तार कशामुळे झालेला असेल तर तो केवळ आणि केवळ खऱ्या अर्थाची बौद्ध चळवळ म्हणून किंवा एक बौद्ध संघ म्हणून, जो बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना समर्पित असा जो संघ आहे, या संघामुळे हे साध्य झालेलं आहे. तर बंधू आणि भगिनींनो, याच्यामध्ये भंतेंना शरणगमनाचं जे महत्व वाटलं, ते कसं वाटलं, का वाटलं, आणि तीच गोष्ट त्यांनी का अंतर्भूत केली या सर्व आपल्या प्रक्रियेमध्ये, याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत. खरं पाहिजे विषय तसा खूप मोठा आहे. आपल्याला सांगायचं झालं तर आपल्यापैकी जे धम्ममित्र आहेत आणि विशेषतः जे प्रोसेस मधले धम्ममित्र आहेत, त्यांना हे चांगलं माहिती आहे की आपण शरणगमन हा एक विषय शिबिरार्थींसाठी घेत असतो. आणि तो आपण जवळपास 7 दिवस किंवा 8 दिवस शिबिरांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये विस्ताराने हे सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो, जेणेकरून आपल्याला अधिक स्पष्टता येईल की शरणगमन म्हणजे नेमकं काय. तर याची सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं भंतेंचं जीवन आणि त्यांना या गोष्टीविषयी का विचार करावासा वाटला
आणि ती 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 गोष्ट कुठून निर्माण झाली याविषयी थोडंसं सांगू इच्छितो आणि नंतर मग पुढील काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, भन्तेंनी त्यांच्या या माझ्या शरणगमनाचा इतिहास या पुस्तकामध्ये त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की अगदी बालपणापासूनच म्हणजे जेव्हा ते लहान वयामध्ये 11-12 वर्षाचे असतानाच आजारी पडले आणि मग घरामध्ये त्यांना पडून राहावं लागलं बिछाण्यावर. ते शाळेमध्ये जाऊ शकत नव्हते, बाहेर कुठे खेळायला जाऊ शकत नव्हते, कुठल्याही फिजिकल ऍक्टिव्हिटीज त्यांना करणं शक्य नव्हतं. तर अशा वेळेला त्यांचा वाचनाकडे कल वाढला आणि त्या दरम्यान अनेक ग्रंथ आणि पुस्तकं त्यांनी वाचली. आता त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये सांगणार नाही. परंतु ज्यावेळेला ते या ग्रंथांचं वाचन करत होते आणि त्यांचे वडील या बाबतीत खूप काळजी घ्यायचे. त्यांचे वडील नेहमी त्यांना त्यांना हवी ती पुस्तके आणून द्यायची आणि त्यांची ती गरज पूर्ण करायची आणि त्यावेळेसचे बालक म्हणते संरक्षित हे त्याच्यामध्ये रममान व्हायचे आणि ते खूप ग्रंथ वाचन करायचे. असंच ग्रंथांच्या संपर्कातून ते बौद्ध धर्माच्या संपर्कात आले आणि जसं मगाशी शील रश्मींनी उल्लेख केला त्यावेळेला 2 पुस्तकांचा त्यांच्या वाचनामध्ये संदर्भ आला. एक म्हणजे हुइनेंगचं एक सूत्र आहे त्याचं त्यांनी वाचन केलं आणि दुसरं म्हणजे वज्रछेदिका जे सूत्र आहे प्रज्ञा पारमिता सूत्र त्याचं त्यांनी वाचन केलं. तर हे जे 2 ग्रंथ आहेत आणि त्याचा जो अभ्यास आहे खरं म्हणजे आज जर आपल्यापैकी कुणी जर ते वाचायचं ठरवलं आणि जर वाचन केलेलं असेल काही लोकांनी नक्कीच ते वाचलेलं असेल तर आपल्या हे चटकन लक्षात येईल की तो त्या विषयाचं आकलन होणं तो विषय आपल्याला समजणं वाटतो तेवढा सोपा नाहीये. तो अतिशय गहन असा विषय आहे आणि त्याची चांगल्या चांगल्या म्हणजे ज्याला आपण म्हणू की अनुभवी लोकांना सुद्धा आकलन करण्यासाठी कठीण जातं. अनेक भिक्षूंना सुद्धा ते समजायला कठीण जायचं. अनेक चांगले जे लोक होते बौद्ध धम्माचं आचरण करणारे, बौद्ध जीवन जगणारे त्यांना सुद्धा समजण्यासाठी हा विषय थोडासा कठीण आहे. परंतु त्या वयामध्ये संरक्षित त्यांना त्याचं जे आकलन झालं ते अतिशय अतिशय विशेष असं आहे. आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी ते वाचलं तर त्याचा ते वाचत असतानाच त्यांना जणू काही याची आंतरिक जाणीव होत होती. हे मला पूर्वीपासूनच माहित आहे. मी जे काही वाचत आहे हे मला पूर्वीपासूनच माहित आहे. ही शिकवण माझ्यासाठी नवीन नाही आहे. आणि त्याच्यामधली जी खोली आहे, त्याच्यामधली जी सखोलता आहे, त्याच्यामधलं एक जे सखोल ज्याला आपण म्हणू समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, ती त्यांना तात्काळ ते वाचत असतानाच येत होती आणि एक प्रकारे ते अत्यानंदित होत होते. त्यांना खूप आनंद होत होता. त्यांच्या मनामध्ये सुखाच्या लहरी उत्पन्न होत होत्या आणि ते इतके आनंदून गेलेले होते की त्याचा आपण कल्पना नाही करू शकत. त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु त्यांचा तो परमोच्च आनंद काय होता हे कदाचित आपण अनुभवू शकणार नाही. एखाद्याला एखादी गोष्ट अनमोल गोष्ट गवसावी, अतिशय अनमोल अशी वस्तू सापडावी आणि त्यामधून काहीतरी एक अंतर्दृष्टीचा लाभ व्हावा अशा प्रकारची गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली आणि त्यांना अत्यानंद झाला आणि त्याच वेळेला त्यांना हे सुद्धा समजलं की ही शिकवण मला पूर्वीपासूनच माहित आहे. बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की ही जी गोष्ट आणि ही जी घटना आहे जी त्यांनीच त्यांच्या शब्दामध्ये अतिशय छानपणे त्याचं वर्णन केलेलं आहे. ही गोष्ट या गोष्टीचा जर आपण विचार केला तर यावरून आपल्याला लक्षात येईल की खरोखरच त्यावेळेला त्यांच्या मनाची स्थिती कशी असावी. असा गहन विषय इतक्या चांगल्या प्रकारे त्यांना समजावा आणि तो मला आधीपासूनच माहित आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी याचा अर्थ त्यांचं त्यावेळेस त्या बाल वयामध्ये सुद्धा मन किती तयार होतं. त्यांच्या मनाची तयारी कशी होती, त्यांचं मन किती एका अर्थाने या विषयाशी किंवा ह्या गहन शिकवणीशी एकरूप झालेलं होतं. हे आपण याची जर कल्पना केली तर ते आश्चर्य वाटण्यासारखं आहे. बंधू आणि भगिनींनो, आज आपण अनेक वर्षांपासून धम्माच्या संपर्कात आहोत.
अनेक आपण धम्म प्रवचन ऐकतो, अनेक ग्रंथांचं आपण वाचन करतो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांचा तो आपण वाचन करतो. बाबासाहेबांचे धम्मावरील अनेक भाषणं आहेत ते आपण ऐकतो. बाबासाहेबांनी लिखाण केलेलं आहे ते आपण वाचतो. बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं हे आपल्याला माहित आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी एकीकडे आपल्याकडे असल्या आणि तो एक वारसा आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनातून मिळालेला असून देखील आपण अनेकदा खऱ्या अर्थाने बौद्ध होणं म्हणजे काय आणि बौद्ध असणं म्हणजे काय याचा अर्थ तेवढा नीट लक्षात घेत नाही. आपण सुद्धा स्वतःला बौद्ध समजतो, आपण सुद्धा स्वतःला बौद्ध मानतो, आपण सुद्धा अभिमानाने असं म्हणतो की बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं त्यावेळेला कदाचित आपल्यापैकी काही जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते उपस्थित असतील. कदाचित त्यापैकी काही लोक जरी जाऊ शकले नाही त्या धर्मांतराच्या सोहळ्याला, तरी पण मात्र ते बौद्ध त्याच वेळेला स्वतःला त्यांनी केलेलं असेल. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून ते बौद्ध झालेले असतील आणि त्यानंतर मग ज्या पिढी निर्माण झाल्या, ज्या लोकांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या हातून दीक्षा घेतली आणि त्यानंतरच्या ज्या पिढी निर्माण झाल्या, ते या प्रत्येकांच्या घरामध्ये म्हणजे आपला समाज जर आपण डोळ्यासमोर घेतला तर आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाच्या घरामध्ये आपण बुद्धाची मूर्ती ठेवतो, बाबासाहेबांचा फोटो ठेवतो, एक चांगलं सुंदर पूजास्थान आपण करतो आणि आपण नियमितपणे त्रिशरण, पंचशील आणि इतर वंदना म्हणत असतो आणि त्याच अर्थाने आपण स्वतःला बौद्ध समजत असतो. परंतु हे जरी असलं तरी पण अजूनही अनेक अर्थाने आपल्याला त्याचं गम्य कळलेलं नाही. आता या ठिकाणी जेव्हा संघरक्षित त्यांना हा एक प्रकारचा साक्षात्कार झाला की ते आधीपासूनच हा बौद्ध आहेत असं त्यांना वाटलं, तर ते त्यांच्या शब्दात सांगतात की एक प्रकारे बुद्धाप्रती आणि धम्माप्रती त्यांचं शरणगमन त्याच वेळेला झालेलं आहे. ज्या क्षणी त्यांच्या मनामध्ये तो विचार आला आणि ज्या क्षणी ते पूर्णपणे त्या विषयाशी समरस झाले, तिथेच त्यांना त्यांचं शरणगमन झालं याची त्यांना नंतर जाणीव झाली की हेच माझं शरणगमन होतं. अर्थात नंतरच्या काळामध्ये भंते म्हणतात की त्यांना खऱ्या अर्थाने त्रिशरण आणि पंचशील हे जरी अनेक प्रसंगी ऐकायला मिळालं, त्यांनी त्यांचे इंग्लंडमधील 2-3 प्रसंग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, भारतामधील 2-3 प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत. अगदी त्यांची उपसंपदा झाल्यानंतर किंवा भिक्षू होईपर्यंत, भिक्षू झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्रिशरणाचा खरा अर्थ भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केलं. अनेक बौद्ध जे भिक्षू होते त्यांच्या सहवासामध्ये ते होते. अनेक ठिकाणी त्यांनी धम्माचा अभ्यास केलेला होता, पालीचं आणि अभिधम्माचं शिक्षण घेतलेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांना त्रिशरण आणि पंचशील याचा अर्थ तोपर्यंत कळलेला नव्हता. ही गोष्ट आश्चर्याची होती. अर्थात त्याच्यामध्ये मी जाणार नाही विस्ताराने, परंतु त्याच दरम्यान जेव्हा भारतामध्ये ते होते, आपल्याला माहित आहे की भारतामध्ये एकूण 20 वर्षे त्यांनी घालवलेली आहेत. त्यामधली 14 वर्षे त्यांनी कॅलिम्पॉंग मध्ये घालवलेली आहेत एकाच ठिकाणी. उर्वरित 6 वर्षे ते वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये ते फिरत राहिले आणि बौद्ध धम्मासाठी त्यांनी पूर्णपणे त्यांचं जीवन समर्पित केलेलं होतं आणि तशा प्रकारे ते जीवन जगत होते. त्यांची प्रेरणा हीच होती की ज्या प्रकारे सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला आणि ते जंगलामध्ये गेले आणि ते अनेक गुरूंना भेटले, अनेक गुरूंकडून त्यांनी शिक्षा घेतली आणि स्वतः ते एक प्रकारे सत्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नरत राहिले आणि सत्य शेवटी त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. आणि त्यानंतर मग ज्या प्रकारचं जीवन ते जगले, त्या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे अतिशय सकारात्मक असा प्रभाव उर्गेन संघरक्षितांच्या मनावर होता आणि तीच प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा भ्रमण करायचं ठरवलं आणि जसं मगाशी रश्मींनी सांगितलं तशा प्रकारे त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि भारतामध्ये सुद्धा ते अनेक ठिकाणी पायी फिरलेले आहेत. आता त्या काळामध्ये रखरखत्या उन्हामध्ये भारतामध्ये पायी फिरणं आणि तेही एका अशा व्यक्तीने की ज्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे, जे इंग्लिश आहेत, त्यांना इथली भाषा माहित नाही, इथल्या संस्कृतीशी जास्त ओळख नाही, इथल्या आपल्या ज्या काही चालीरीती आहेत, पद्धती आहेत, इव्हन म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याची सुद्धा ओळख नाही. अशा
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते राहिले, ते केवळ बुद्ध धम्माची त्यांची जी तळमळ होती, प्रेरणा होती, त्यामुळेच ते राहिले आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या. ते नंतर सांगतात, की जेव्हा ते भारतामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात होते, त्याच वेळेला एका अतिशय नामांकित अशा बौद्ध संघटनेशी त्यांचा संबंध आला आणि तिथे ते काही दिवस त्यांच्या सोबत राहिले. त्या त्या तिथे असणाऱ्या लोकांच्या संपर्कात ते होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी काही काम पण केलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी जवळून या संघटनेचं अवलोकन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की या ठिकाणी हे लोक बौद्ध धर्माचं काम तर करतायत, पण बौद्ध धर्माचं काम करत असताना ह्या लोकांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या हे लक्षात आलं, की ह्या लोकांना फक्त बौद्ध धर्मासाठी ते काम करतात एवढंच ते करतात. मात्र त्यांना बौद्ध धर्माविषयी, विशेषतः बौद्ध धर्माचं जे आचरण आहे त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. ते आचरणशील बौद्ध नव्हते, ते फक्त नाम मात्र बौद्ध होते आणि एक चांगली संघटना चालवण्याचा ते प्रयत्न करत होते. बौद्धांचे जे सण आणि समारंभ आहेत ते साजरे करण्याचा ते प्रयत्न करत होते. मोठमोठे कार्यक्रम ते घेत असायचे आणि मग या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, की असं का व्हावं? हे जे काय होतंय, ज्या लोकांना बौद्ध धर्मामध्ये आस्थाच नाही, ज्या लोकांना बौद्ध धर्मामध्ये रुचीच नाही, ते लोक बौद्ध संघटन कसे काय चालवू शकतात? आणि जर चालवत असतील तर किमान त्यांना बौद्ध धर्मामध्ये काहीतरी आवड किंवा आस्था असावी असं त्यांना वाटलं, परंतु त्यांचा भ्रम निराश झाला. त्याची कारणं त्यांनी शोधली तर त्यांच्या लक्षात आलं, की हे सहज सोपं होतं. भारतीय परिस्थितीमध्ये एखाद्या संघटनेचे सभासद होण्यासाठी जी काही पद्धती वापरली जाते, त्या पद्धतीचा उपयोग करून हे लोक त्या संघटनेचे सभासद झालेले होते आणि त्या सभासदाच्या माध्यमातून त्याचे पदाधिकारी ते बनलेले होते आणि अशा प्रकारे त्या संघटनेचे अधिकार त्यांच्या हातामध्ये आलेले होते आणि अशा प्रकारे ते सगळं संघटन, बौद्ध संघटन ते चालवत होते. आता इथे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यांच्या मनामध्ये, की असं का व्हावं? तर त्यांनी मनुष्य स्वभावाशी अनुकूल अशा काही गोष्टी पण त्यांच्या भाषणा ग्रंथामध्ये. ते म्हणतात, की हे जे बौद्ध संघटन चालवणारे लोक होते, ते ते ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या हिरिरीने का करायचे? म्हणजे त्यांना मोठे मोठे समारंभ करण्यामध्ये इतकी रुची का असायची? तर त्याचं ते कारण सांगायचे, की हे जे संघटन होतं, हे मोठं संघटन होतं आणि जेव्हा ते मोठमोठे समारंभ आयोजित करायचे तर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मोठमोठ्या व्यक्तींना ते प्राचारण करायचे. त्याच्यामध्ये मोठे व्यापारी असायचे, किंवा अधिकारी असायचे, मोठमोठ्या पदावरचे लोक असायचे, राजकीय मोठी मंडळी असायची आणि अशांना ते अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बोलवायचे. आणि जेव्हा अशा क्षेत्रातले मोठमोठे नामवंत लोक त्या ठिकाणी त्या सभामंचकावर उपस्थित असायचे, तर त्या ठिकाणी त्यांच्या सहवासात येऊन हे जे काही सभासद असायचे त्या संघटनेचे, त्यांना व्यक्तिगत त्यांचे लाभ करून घेता येत होते. ज्याला आपण असं म्हणतो, की त्यांच्या सहवासात येऊन आपले जे स्वार्थी हेतू आहेत ते त्यांना साध्य करता येत होते आणि तशा प्रकारे ती गोष्ट होत असल्यामुळं अशा गोष्टींमध्ये ते इंटरेस्ट घ्यायचे. असो, तर ही गोष्ट त्यांनी भारतामध्ये पाहिली आणि त्यांना असं वाटलं, की अशा प्रकारे बौद्ध संघटन चालवून उपयोग नाही. त्याचा विचार ते करत असताना त्यांना इंग्लंडमधून एका इंग्लिश बौद्ध संघटनेचं निमंत्रण आलं आणि त्यांच्या निमंत्रणावरून ते पुन्हा इंग्लंडला गेले आणि त्या ठिकाणी ते काही दिवस राहून त्यांनी पाहिलं, की या संघटनेमध्ये सुद्धा वेगळा असा काही फरक नाही. जी परिस्थिती भारतामध्ये होती तशीच परिस्थिती इंग्लंडमध्ये पण होती. फक्त एवढंच होतं, की भारतातील कार्यक्रम भव्य दिव्य असायचे, हजारोंच्या संख्येने लोक त्याला उपस्थित असायचे. इंग्लंडमध्ये तशी परिस्थिती नव्हती. कार्यक्रम छोटे असायचे, कमी लोक तिथे असायचे. मात्र जे लोक बौद्ध संघटन इंग्लंडमध्ये सुद्धा चालवायचे, त्यांना सुद्धा बौद्ध धर्मामध्ये रुची नव्हती, आस्था नव्हती. ते केवळ वरकरणी ते काम करत होते. आणि मग जेव्हा ह्या गोष्टी त्यांनी दोन्ही ठिकाणी पाहिल्या, तर एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये हा विचार आला, की ही गोष्ट बरोबर नाही आणि जर हे बदलायचं असेल तर मग मलाच काहीतरी केलं पाहिजे.
त्यावेळेला ते निश्चय करतात की आता मलाच नवीन बौद्ध संघ निर्माण करण्याची गरज आहे. आणि मग त्या विचारातून ही परिस्थिती पाहता आणि इंग्लंडची परिस्थिती त्यांनी जी पाहिलेली होती, त्यांच्या हे लक्षात आलं की इंग्लंड मधल्या पाश्चिमात्य लोकांना बौद्ध धम्माची तितकीच गरज आहे, नितांत गरज आहे, जितक्या आपल्या भारतीय लोकांना आहे किंवा जगभरातल्या लोकांना बौद्ध धम्माची गरज आहे, तितकीच नितांत गरज त्या लोकांना सुद्धा आहे. आणि म्हणून तिथेच आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी संघाची स्थापना करण्याचा विचार सुरू केला. बंधू आणि भगिनींनो, भंते हे म्हणतात की जेव्हा मी हा विचार करत होतो तर माझ्या मनामध्ये हे स्पष्ट होतं की मला नवीन प्रकारचं एखादं ऑर्गनायझेशन सुरू नाही करायचं, एखादं संघटन सुरू नाही करायचं, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे सभासदत्व दिलं जाईल आणि अशा प्रकारे लोक त्याचे सभासद होऊन ती संघटन चालवतील, अशा प्रकारे मला करायचं नाही. मी जो नवीन संघ निर्माण करू इच्छितो त्याचा पाया हा वेगळाच असेल. आणि इथेच खऱ्या अर्थाने या विषयाची सुरुवात होते. बंधू आणि भगिनींनो, भंतेंनी त्यावेळेला या गोष्टीचा विचार केला की जर मला नवीन संघ निर्माण करायचा असेल आणि नवीन पायावर तो निर्माण करायचा असेल तर त्याच्यामध्ये जे लोक असतील, जे त्या संघाचे सदस्य म्हणून येऊ इच्छितात, ते लोक कोण असावेत. आणि त्याचा जो आधार होता तो त्यांनी आपल्या स्व अनुभवातून पाहिलेला होता. त्यांनी स्वतः ते अनुभव घेतलेले होते. माझ्या शरणगमनाच्या इतिहासमध्ये तुम्ही ते पाहू शकता आणि इतर भाषणांमधून तुम्ही ते ऐकू शकता. ते म्हणतात की मी जे अनुभवलेलं होतं, मला हे लक्षात आलेलं होतं की त्रिशरण म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, हे जे त्रिशरण आपण म्हणतो, द्वितीयम्पी आणि तृतीयम्पी हे जे आपण म्हणतो, हे जे आहे हे फक्त म्हणण्यापुरतं नाही आहे, तर त्याचा अत्यंत गर्भितार्थ आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि जेव्हा ते समजून तुम्ही ती कृती करता तर ती खऱ्या अर्थाने शरणगमन होय. बुद्ध धम्म आणि संघाप्रती केलेलं ते खरं शरणगमन आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही व्यक्तिगत पातळीवर त्या कृतीसाठी सर्वोच्च कृती आहे आणि सर्वोच्च आदर्श ज्यांना तुम्ही मानलेला आहे. बुद्ध हे सर्वोच्च मानवी आदर्श आहेत. धम्म हा त्यांची शिकवण देणारा मार्ग आहे. आणि जे लोक या धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात, ते आचरण करण्याचा प्रयत्न करतात आणि बुद्धाला आदर्श मानतात, अशा लोकांचा मिळून बनलेला जो समूह आहे त्याला संघ म्हणतात. अशा या संघाप्रती जोपर्यंत आपण प्रतिबद्ध होत नाही किंवा प्रतिज्ञाबद्ध होत नाही, तोपर्यंत केवळ त्रिशरण आणि पंचशील म्हणण्याला तेवढा अर्थ राहत नाही. आणि म्हणून एका अर्थाने भारतीय इतिहासामध्ये म्हणू आपण किंवा पश्चिम देशामध्ये, इंग्लंड या देशामध्ये सुद्धा हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य उर्गेन संघरक्षकांनी पहिल्यांदा केलं की हे जे शरणगमनाचं महत्व आहे ते त्यांनी जाणलं आणि ते त्यांनी इंट्रोड्यूस केलं, आपल्या संघामध्ये ते अंतर्भूत केलं आणि त्यातून संघाची निर्मिती केली. त्याच्या आधी त्यांना हा भ्रमनिरास झालेला होता की त्यांना आतापर्यंत याचं महत्व कुठूनही कळलेलं नव्हतं. त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केलेलं होतं, अनेक परंपरांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. ज्या ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरांमधून त्यांनी ही गोष्ट पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. जे बौद्ध संघटन त्यावेळेला कार्यरत होते त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी अनुभव घेण्याचा प्रयत्न केलेला होता, पण कुठेही या गोष्टींचं महत्व त्यांना ऐकायला मिळालेलं नव्हतं. ते म्हणतात की फक्त ज्याला आपण तिबेटन बौद्ध म्हणतो, तिबेटन बौद्ध लोकांमध्येच हे काही प्रमाणामध्ये मानलं जात होतं, याचं महत्व ते ओळखत होते, हे त्यांनी अनुभवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग स्वतः त्यांनी ती गोष्ट करायचं ठरवलं. आता या ठिकाणी जेव्हा ते म्हणतात की बौद्ध चळवळ, आणि ही गोष्ट आपण लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचदा आपल्या ह्या संघाला, त्रिरत्न बौद्ध महासंघाला अनेक लोक संघटन या पद्धतीने पाहतात. त्रिरत्न बौद्ध महासंघ हा संघ आहे, त्या नावामध्येच संघ हे नाव आलेलं आहे.
हे कुठलं संघटन नाही. आणि जरी बौद्ध धम्माला वाहून घेतलेली हा संघ असला तरी तो शरणगमनाच्या आधारावर आहे. त्याच्यामध्ये असणारे जे संघ सदस्य आहेत त्यांनी परिणामकारक शरणगमन केलेलं आहे आणि म्हणून ते संघ सदस्य आहेत. आणि त्या प्रतिज्ञेबद्धतेतून या संघाचा पूर्ण जो काही कारभार आहे किंवा कार्य आहे, धम्म प्रचार आणि प्रसाराचं जे कार्य आहे ते त्यावर आधारलेलं आहे. अर्थात याच्याविषयी आणखी थोडं मी विस्ताराने पुढे बोलतो. तर या ठिकाणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सुद्धा बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर आपल्याला बौद्ध मानतो आहोत, आजही मानत आहोत. परंतु शरणगमनाचं महत्व हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यामध्ये आपले लोक त्यावेळेला कमी पडलेले होते. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू योगदान, अगदी ज्याला आपण असं म्हणू शकतो की ज्याला आपण गर्भितार्थ म्हणू बौद्ध असण्याचा, तशा अर्थाने जे योगदान आहे ते उर्गेन संघरक्षितांनी या संघाच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून आज गेल्या 50 वर्षांपासून पश्चिमेकडे आणि गेल्या 40 वर्षांपासून भारतामध्ये जे संघ सदस्य निर्माण होत आहेत, आज त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि येणाऱ्या काळात ती वाढतच जाणार आहेत. अनेक लोक या संघाच्या संपर्कात सहाय्यक म्हणून येतात, धम्ममित्र बनतायत. नंतर शरणगमन प्रक्रिया चमूचे ते त्या प्रक्रियामध्ये सहभागी होत आहेत आणि पुढे चालून ते धम्मचारी आणि धम्मचारिणी बनतायत. अशा अर्थाने या गोष्टीकडे जर तुम्ही बारकाईने विचार करून जर लक्ष दिलं तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो बंधू आणि भगिनींनो, आपण फक्त केंद्रापुरता विचार करतो, आपण ज्या केंद्राशी संबंधित आहोत त्याचाच विचार करतो. पण जर संपूर्ण संघाचा विचार केला आणि जी वाटचाल इतक्या वर्षांमध्ये संघाने इथपर्यंत केलेली आहे त्याचा विचार जर केला तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केलेली होती की मी भारत बौद्धमय करीन, तर त्या अर्थाने एक प्रकारे हा संघ एका व्यक्तीला खरा बौद्ध बनण्यासाठी मदत करतो आणि तशा प्रकारचे खरे बौद्ध या संघाच्या माध्यमातून निर्माण होत आहेत. आणि जर एक व्यक्ती तसा बनत असेल किंवा एक परिवार तसा बनत असेल, एका केंद्रातील अनेक परिवार तसे बनत असतील आणि असे अनेक केंद्रातले अनेक परिवार तसे बनत असतील, खऱ्या अर्थाने बौद्ध बनत असतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे ही प्रक्रिया राबवली जात असेल, संपूर्ण भारत देशामध्ये अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात असेल, तर बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांचं जे मूळ स्वप्न आहे भारत बौद्धमय करण्याचं, ते या शरणगमनाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. हे आपण लक्षात घ्या. केवळ आपण बौद्ध आहोत आणि बौद्ध धर्माच्या ग्रंथांचं खूप वाचन केल्यामुळे आपण बौद्ध नाही होत. आपल्याला बौद्ध धर्माचं ज्ञान असेल, आपल्याला बौद्ध धर्माची ओळख असेल, कदाचित आपण बौद्ध धर्माचे चांगले अभ्यासक पण असाल, आपण बौद्ध धर्माचे चांगले पंडित पण असाल, परंतु जोपर्यंत आपण बुद्ध धम्म आणि संघाला प्रतिज्ञाबद्ध होत नाही, म्हणजे शरणगमन खऱ्या अर्थाने करत नाही, शरण जाणे ज्याला म्हणतात ते आपण कृती करत नाही, तोपर्यंत आपण खरे बौद्ध आहोत असं आपल्याला म्हणता येत नाही. कदाचित मी हे जे बोलतोय काही लोकांना कठीण वाटेल, परंतु भंतेंचं म्हणणं हे आहे की जोपर्यंत एखादा व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाला पूर्ण अर्थाने समर्पित होत नाही, शरणगमन त्या अर्थाने करत नाही आणि तेच आदर्श आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरविण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तो जरी बौद्ध धर्माविषयी अभ्यासक असला, जरी बौद्ध धर्माविषयी त्याला आस्था असली, जरी बौद्ध धर्म त्याला इतर धर्मांच्या तुलनेत श्रेष्ठ वाटत असला, तरीही तो व्यक्ती तोपर्यंत बौद्ध म्हणून स्वतःला म्हणून घेऊ शकत नाही किंवा तो असू शकत नाही जोपर्यंत त्यांनी शरणगमन केलेलं नाही. बंधू आणि भगिनींनो, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ज्याच्याविषयी उर्गेन संघरक्षितांनी एक प्रकारे कटाक्षाने काळजी घेतलेली आहे. आणि हीच नेमकी गोष्ट बाबासाहेबांना सुद्धा अभिप्रेत होती. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराच्या दुसऱ्या दिवशी जे भाषण दिलेलं आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी ते म्हणतात की ज्यांना कोणाला बौद्ध धर्मामध्ये यायचंय त्यांनी जाणीवेने बौद्ध धर्मामध्ये आलं पाहिजे. जाणीव हा शब्द त्यांनी जो वापरलेला आहे तो मी या ठिकाणी, ज्याला आपण कमिटमेंट म्हणतो, बांधिलकी म्हणतो, प्रतिज्ञाबद्धता म्हणतो, त्या अर्थाने पाहतो मी.
एक प्रकारे तेच आपल्याला ते सूचित करत होते एका सामान्य शब्दामधून. आणि ते हे म्हणत होते की एकदा का तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली की मग त्याचं पालन करणं आणि बौद्ध धम्मानुसार जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते करावं आणि जाणीवपूर्वक ते करावं. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा त्याच वेळेला दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की सुरुवातीच्या ज्या प्रतिज्ञा आहेत, 7 प्रतिज्ञा, त्या पूर्वाश्रमीच्या धर्माला सोडून देण्यासाठी आहेत, ते संस्कार सोडून देण्यासाठी आहेत, पूर्णपणे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आहे आणि नवा जन्म होतोय. अशा अर्थाने बुद्ध धम्माची जी शिकवण आहे, बुद्धाच्या ज्या मूलभूत शिकवणी आहेत, त्या अर्थाने स्वतःला घडवणं म्हणजेच शरणगमन खऱ्या अर्थाने करणं, बौद्ध बनण्याच्या अर्थाने प्रतिज्ञाबद्ध होणं, हीच गोष्ट बाबासाहेबांना अभिप्रेत होती. बाबासाहेबांनी त्यावेळेला आणखी एक खूप मोठी कृती केलेली आहे, अत्यंत महत्वाची कृती त्यावेळेला केलेली आहे. ती म्हणजे आतापर्यंत परंपरेनुसार, बौद्ध परंपरेनुसार केवळ भिक्षूच इतरांना त्रिशरण आणि पंचशील देऊ शकत होते. केवळ भिक्षूंना तो अधिकार होता. सामान्य लोक कुणी कोणाला त्रिशरण पंचशील देऊ शकत नव्हते. पण त्यावेळेला उ चंद्रमणींच्या हस्ते बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं, दीक्षा ग्रहण केली आणि त्याच्यानंतर आपल्या हजारो लाखो अनुयायांना त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्रिशरण आणि पंचशील देऊन. ही जी कृती आहे ही अत्यंत महत्वाची आहे. त्या ठिकाणी त्यांनी एक जी परंपरा आहे त्याला भेदलं. ती परंपरा एका अर्थाने संकुचित होती, कारण त्याच्यामुळं बौद्ध समाजाचा विकास होत नव्हता, त्याचा मोठ्या संख्येने विकास होत नव्हता. जी गोष्ट बाबासाहेबांनी केली आणि त्याच्यामधून प्रत्येकाला त्यांनी तिथे म्हटलेलं आहे की यापुढे मी असं जाहीर करतो की दरेकाला बौद्ध धर्माची दीक्षा द्यावी, त्रिशरण आणि पंचशील द्यावं. आता ही जी बाब आहे ही अत्यंत महत्वाची. ती जर आपण त्या अर्थाने घेतली तर एका अर्थाने बाबासाहेब हे म्हणतायत की तुम्ही कमिटेड बौद्ध झालं पाहिजे, आचरणशील बौद्ध झालं पाहिजे, बौद्ध धम्माचा जो वारसा आहे तो पुढे चालवला पाहिजे. आणि तशा अर्थाने जर आपण प्रत्येकाने त्या गोष्टीकडे पाहिलं आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण स्वतःला बौद्ध बनवण्याचा प्रयत्न केला, शरणगमनाच्या अर्थाने जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर नक्कीच भारत बौद्धमय कधी ना कधी होईल. कदाचित आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते पाहणं शक्य नाही होणार, कदाचित येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये तो वेळ घेऊ शकेल, कारण भारत मोठा आहे, अनेक चालीरीती आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक अडथळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी व्यक्तिगत पातळीवर जर आपण प्रत्येकाने निर्णय घेतला, ठरवलं तर आपण ते करू शकतो. आणि तशा अर्थाने बौद्ध जो संघ आहे त्यांचं कार्य किती महत्वाचं आहे हे यामधून आपल्याला लक्षात येईल. आणि अत्यंत महत्वाचं काम अत्रिरत्न बौद्ध महासंघ करतो, ज्याची आपण दखल घेतली पाहिजे. तर या ठिकाणी मग हा जो मुद्दा आहे की शरणगमनाचं महत्व हे त्यांनी ओळखलं. दुसरी गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली की याच्यामध्ये जरी हे शरणगमन आपण महत्वाचं समजत असलो तरी भंतेंनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून या संघामध्ये त्या अर्थाने दीक्षेला महत्व दिलं. आणि ती जी दीक्षा आहे, अर्थात आपल्याकडे जी दीक्षा आहे ती एकच दीक्षा आहे. आपण कधी कधी धम्ममित्र दीक्षा म्हणतो, परंतु ती तशा अर्थाने दीक्षा नाही. ती एक प्रकारची तो एक समारंभ आहे धम्ममित्र बनण्याचा. परंतु जी दीक्षा म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये कुणीतरी व्यक्ती परिणामकारक शरणगमन करून ते पाऊल उचलतो, ती खऱ्या अर्थाने कमिटमेंट आहे किंवा प्रतिज्ञाबद्धता आहे, त्याला आपण दीक्षा म्हणतो. आणि तिथून तो व्यक्ती एका उच्च दिशेने वाटचाल करतो, म्हणजेच तो बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करतो. ही जी बाब आहे यामधून संघाची निर्मिती झालेली आहे. संघामध्ये भंतेंनी ह्या दीक्षेचं महत्व जाणलं आणि तशा प्रकारे दीक्षा देऊन लोकांना संघ सदस्य बनवलं आणि तिथून पुढे ही परंपरा सुरू झाली. आज जरी भंते आपल्यामध्ये नसले तरी भंतेंनी ही शरणगमनाची जी जबाबदारी आहे किंवा इतरांमधलं शरणगमन ओळखण्याची आणि त्यांना एक प्रकारे साथ देण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या ज्येष्ठ शिष्यांवर दिली. ते शिष्य आचार्य आणि उपाध्याय बनले.
त्यांनी त्यांच्या शिष्यांना ती परंपरा सुपूर्त केली आणि अशा प्रकारे आज ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आणि पुढील काळामध्ये सुद्धा ही परंपरा अशीच सुरू राहील. संघ सदस्य केवळ नाममात्र फी भरून किंवा सभासद नोंदणी करून आपण होऊ शकत नाही. ज्यांना कोणाला संघ सदस्य व्हायचंय त्यांना संघामध्ये ज्या पद्धतीने धम्म शिकवण दिली जाते, आचरण पद्धती दिली जाते, ध्यान साधना शिकवल्या जातात, शिलाचरणावर जोर दिला जातो, शिलाचरणाचं महत्व सांगितलं जातं, मित्रतेचं आणि कल्याण मित्रतेचं महत्व सांगितलं जातं. त्या सर्व गोष्टी जेव्हा आपण आत्मसात करतो आणि स्वतःला आपण शरणगमनाच्या विविध ज्या पातळ्या आहेत, ज्या उर्गेन संरक्षितांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने जेव्हा आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण संघ सदस्य बनतो. आता थोडस मी या पातळ्यांविषयी सांगू इच्छितो. त्याच्यामधली भंतेंनी ज्या पातळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे ज्याला आपण सांस्कृतिक शरणगमन म्हणतो, दुसरी आहे त्याला आपण तात्कालिक शरणगमन म्हणतो, तिसरी आहे त्याला आपण परिणामकारक शरणगमन म्हणतो, चौथी आहे ज्याला आपण खरेखुरे किंवा सत्य शरणगमन म्हणतो, आणि पाचवी ज्याला आपण अंतिम शरणगमन असं म्हणतो. ह्या ज्या पायऱ्या आहेत म्हणजे पातळ्या आहेत शरणगमनाच्या, ही या संघामध्ये उर्गेन संघरक्षितांची सगळ्यात मोठी देण आहे. ज्याला आपण असं म्हणू की या बौद्ध परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी बुद्धाचा वारसा, धम्माचा वारसा आणि संघाचा वारसा पुढे नेण्यासाठी अत्यंत मूलगामी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्रिरत्नांना शरणगमन करण्याची. ही गोष्ट त्यांनी या संघाच्या माध्यमातून लागू केली आणि त्याप्रमाणे आपण आज वाटचाल करत आहोत. तर यामधलं जी पहिली पातळी आहे ज्याला आपण सांस्कृतिक स्तरावरचं शरणगमन म्हणतो, त्याच्यामध्ये कोण येतं तर जे लोक सर्वसाधारणपणे आपल्याला बौद्ध समजतात, म्हणजे त्यांचे आई वडील कदाचित दीक्षा घेतलेली असेल, ते बौद्ध स्वतःला समजत असतील किंवा ते बौद्ध होते म्हणून त्यांच्या पोटी माझा जन्म झाला म्हणून मी बौद्ध आहे, ज्याला आपण म्हणतो वंश परंपरेने आपण बौद्ध समजतो. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धांनीच याच्याविषयी बोललेले आहेत की कोणीही जन्माने ब्राह्मण होत नसतो, कोणीही व्यक्ती जन्माने ब्राह्मण होत नाही. तसंच ते हे सुद्धा म्हणजे आपण हे पण पाहू शकतो की कोणीही व्यक्ती जन्माने बौद्ध बनत नसतो. आई वडील बौद्ध होते आणि म्हणून मी सुद्धा बौद्ध आहे असं जरी आपण बोलत असलो, म्हणजे एका सामाजिक स्तरावर आपण तसं बोलत असलो तरी त्याचा अर्थ तसा नाही होत. आपण जोपर्यंत ठरवत नाही आणि आपण जोपर्यंत स्वतः बौद्ध बनण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही बौद्ध आहात असं म्हणता येत नाही. तर मग इथे काय होतं की अशा प्रकारची समज असणारे आपले बांधव असतात, भगिनी असतात, ते आपल्याला बौद्धच समजत असतात. ते म्हणत असतील की माझ्या आजोबांनी दीक्षा घेतली होती, माझे वडील पण बौद्ध होते आणि मी पण बौद्धच आहे. तर ही जी समज आहे ती तितकीच बरोबर नाही. पण याला आपण असं म्हणू शकतो की किमान ते स्वतःला बौद्ध समजतात. ही गोष्ट लक्षात घ्या. जरी आई वडिलांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत आलेलं असं जरी ते म्हणत असले तरी कुठंतरी मी बौद्ध आहे असं जे ते म्हणतात या अर्थाने ते सांस्कृतिक पातळीवरचं त्यांचं शरणगमन आहे. आणि म्हणून मग ते काय करतात की बौद्ध धर्माच्या ज्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, त्याचं पालन सुद्धा करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजेच काय तर घरामधले कुठलेही विधी कार्य असू द्या, समजा एखादं बाळ जन्माला आलं तर त्याचं नामकरण हे बौद्ध पद्धतीने बौद्ध रीती रिवाजाप्रमाणे केलं जातं. त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील म्हटलं जातं. आणि असे जे जे काही प्रसंग आपल्या घरामध्ये घडतात, आनंदाचे प्रसंग असू द्यात किंवा दुःखाचे सुद्धा प्रसंग असू द्यात, एखाद्याचा मृत्यू समयी सुद्धा त्रिशरण पंचशील म्हटलं जातं. ह्या ज्या गोष्टी आहेत आणि तशा अर्थाने मग लग्नविधी असू द्यात, गृहप्रवेश असू द्यात, या वेळेला सुद्धा आपण पूजा अर्चा करतो, बौद्ध पद्धतीने त्या गोष्टी केल्या जातात. मात्र त्याच्यापेक्षा जास्त कुठलाही प्रयत्न केला जात नाही. कधीतरी ते बौद्ध समारंभ अटेंड करतात, कुठेतरी एखाद्या जनरल प्रवचनाला ते हजेरी लावतात. मोठ्या प्रमाणामध्ये जे सोहळे होतात, जसं आता बुद्ध जयंती साजरी करताना किंवा आपण बाबासाहेबांची जयंती साजरा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आपण सांस्कृतिक कार्यक्रम निर्माण करतो.
त्या कार्यक्रमांमध्ये हे सहभागी होतात, तशा अर्थाने ते स्वतःला बौद्ध समजतात, इथपर्यंत ठीक आहे. परंतु ह्या कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत त्यांना आपण म्हणतो की सांस्कृतिक स्तरावरचं शरणगमन. त्या स्तरावरच ते असतात, परंतु याचा अर्थ असा नाही की ते पुढच्या ज्या काही हे आहेत म्हणजे स्टेजेस आहेत, पातळ्या आहेत शरणगमनाचे, त्याच्याकडे ते जाऊ शकत नाही असं नाही. आता मी तुम्हाला थोडस तुमच्याकडे आणू इच्छितो. तुमच्यापैकी प्रत्येक जण जेव्हा या संघाच्या संपर्कात आला, या संघाच्या माध्यमातून तुमची वाटचाल सुरू झाली, धम्म मार्गावरची वाटचाल सुरू झाली, तर त्यावेळेला जेव्हा तुमची सुरुवात झाली त्यावेळेला आपण जे होतो ते सांस्कृतिक शरणगमनाच्या पातळीवर होतो. बरोबर आहे? तेव्हा आपली जी वाटचाल होती ती सुरुवात होती आणि आपल्याला तेवढी माहिती नव्हती, आपल्याला खूप जास्त धम्माचं ज्ञान नव्हतं, आचरणाविषयी आपल्याला स्पष्टता नव्हती. आपण फक्त वंदना म्हणणं, गाथा म्हणणं, त्रिशरण पंचशील म्हणणं इथपर्यंतच आपलं जीवन होतं. तर तशा अर्थाने आपण सांस्कृतिक शरणगमनाच्या पातळीवर होतो. पण मात्र ज्यांना संघाचा थोडा अनुभव आला, संघामध्ये धम्म ज्या प्रकारे शिकवला जातो, ज्या प्रकारे धम्मचारी स्वतःचं आचरण करतात, धम्ममित्र स्वतःचं आचरण करतात, संघामधली ही मित्रता आपण अनुभवतो, संघामधली ही शिस्त आपण पाहतो, संघामध्ये एकमेकांची किती काळजी घेतली जाते, किती एकमेकांना प्रेमाने वागवलं जातं आणि एक प्रकारचा एक संघ होण्याची जी भावना आपल्यामध्ये आपल्या समाजामध्ये निर्माण होते, या गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही, या संघामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि मी अधिक पुढे गेलो पाहिजे. अशा वेळेला ती व्यक्ती स्वतःला आधी तो धम्म सहाय्यक असतो, आता तो धम्म मित्र बनण्याचा विचार करतो आणि जेव्हा तो धम्म मित्र बनण्याचा विचार करतो तेव्हा तो दुसऱ्या पातळीवर प्रवेश करत असतो, ज्याला आपण म्हणतो तात्कालिक शरणगमन. या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, जरी आपण ही इच्छा व्यक्त केलेली असली की मला आता धम्ममित्र बनून अधिक धम्माचा अभ्यास करायचा आहे, अधिक मला अनुभव घ्यायचा आहे, अधिक मला संघ सदस्यांच्या सहवासामध्ये राहायचंय, जे काही संघाचे कार्यक्रम होत आहेत त्याला मी अधिक नियमित येऊ इच्छितो, नियमितपणे मी ध्यान करू इच्छितो, नियमितपणे मी ज्येष्ठ धम्मचार्यांशी संपर्क करू इच्छितो, त्यांच्याशी मित्रता प्रस्थापित करू इच्छितो, असं जेव्हा तो ठरवतो त्यावेळेला तो ह्या दुसऱ्या पातळीवर असतो तो. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण धम्ममित्र असतो तेव्हा आपण पूर्णपणे बांधिलकी पत्करलेली नसते, हे लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो. आपल्याला इथपर्यंत ठीक वाटतं, इथपर्यंत संघ आवडतो आणि या संघाचा आपण आनंद पण घेतो, परंतु त्याच्या अधिक पुढे जाण्याचं धाडस अजून तेवढं तयार झालेलं नसतं. आता हे धाडस मी जर हा शब्द वापरला तर त्याला आपण बौद्ध धर्माच्या परंपरेतून जर पाहायचं झालं आणि भंतेंनी ज्या प्रकारचं त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला म्हणतात खऱ्याखुऱ्या व्यक्ती बनण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश करणं. याचा अर्थ असा होतो की खराखुरा व्यक्ती बनण्याची प्रक्रिया, याचाच अर्थ स्वतंत्र विचार करणं, स्वतंत्र निर्णय घेणं आणि मला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने माझा जीवनाची वाटचाल मी सुरू करणं, असा निर्णय घेणं आणि त्या मार्गाने पुढे जाणं, इथपर्यंत त्याची विचारसरणी विकसित झालेली नसते. कधी कधी हा विचार येतो, कधी कधी काही मर्यादेपर्यंत त्याच्या मनामध्ये हे विचार येतात, अरे मला असंच जगलं पाहिजे, माझ्यासमोर हे इतके छान असे उदाहरणं आहेत, त्यांच्यासारखं मी जीवन का जगू नये, असा विचार मनामध्ये येतो. परंतु मार मनामध्ये असतोच, तो मागे खेचतो, तो त्याला दुसरे प्रलोभन दाखवतो, तो त्याला इतर जबाबदाऱ्यांकडे आकृष्ट करतो आणि मग त्याच्या मनामध्ये येतं की नाही, जर मी ह्याच्यामध्ये उतरलो तर मग बाकीच्या गोष्टींचं काय होईल, मग मला हे सोडावं लागेल, मग मला ते सोडावं लागेल, माझा स्वभाव बदलावा लागेल. आणि माणसाला इतर गोष्टी चालतील परंतु स्वभाव बदलणं हे तेवढं सोपं जात नसतं, आपल्या सवयी बदलणं हे तेवढं सोपं जात नसतं, आपले जे पूर्व संस्कार आहेत ते ओळखणं आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं हे तेवढं सोपं जात नसतं. आणि म्हणून ते लोक वेळ प्रसंगी कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, ध्यान करतात, सगळ्यांसोबत ध्यान करण्याचा आनंद घेतात, धम्ममित्र म्हणून एक प्रकारे सगळ्यांमध्ये ते ओळखले जातात, त्याचाही ते आनंद घेत असतात आणि तिथेच ते समाधानी असतात. मात्र
या धम्म मित्रांमध्ये असेही व्यक्ती असतात की जे खऱ्या अर्थाने व्यक्ती बनण्याचा विचार करत असतात आणि ते पुढे येऊ इच्छितात. आणि मग जेव्हा ते पुढे येण्याचा विचार करतात तेव्हा ते केंद्रामधील ज्येष्ठ धम्मचार्यांकडे याचना करतात आणि ते एक प्रकारे त्यांचं परिणामकारक शरणगमन करण्याची इच्छा व्यक्त करतात. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ते धम्मचारी बनू इच्छितात, धम्मचारिणी बनू इच्छितात आणि तशा प्रकारची विनंती, लेखी विनंती, हे लक्षात घ्या, तोंडी नाही, तोंडी तर करतातच, परंतु लेखी विनंती त्यांना त्यांच्या संपर्कातल्या धम्मचारिणींकडे करावी लागते. ती विनंती शरणगमन प्रक्रिया चमूतल्या सदस्यांपर्यंत येते आणि तशा प्रकारे मग त्याचं अॅक्नॉलेजमेंट किंवा त्याला संमती दिली जाते, त्यांना पत्र दिलं जातं आणि तिथून त्यांची ही प्रक्रिया पुढे सुरू होते. आता हा जो भाग आहे धम्ममित्र साधारणपणे असणं आणि GFR चे धम्ममित्र म्हणून वाटचाल सुरू करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आता सुद्धा कोणत्याही व्यक्तीची आपण अशी खात्री देऊ शकत नाही की आता हा व्यक्ती याच दिशेने पुढे जाईल. धरसोड ही चालूच असते. काही लोकांना काही दिवस चांगलं वाटतं, मध्येच गायब होतात. काही दिवस बरं वाटतं, मध्येच कुठेतरी जातात. मग कुणीतरी त्यांना फोन करतं, अरे तुम्ही दिसले नाही बरेच दिवस, कुठे होता तुम्ही? मग त्यावेळेला ते काहीतरी कारण सांगतात की नाही नाही असं महत्वाचं काम निघालं, ऑफिसचं काम निघालं, कुटुंबामध्ये काही अडचण निर्माण झाली किंवा दुसऱ्या काही जबाबदाऱ्या होत्या त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही आणि मग थोडासा गॅप झाला आणि मग थोडंसं पाठीमागच पडलं. ध्यानाच्या बाबतीत पण असंच होतं, नियमित वर्गाला येण्याच्या बाबतीत असंच होतं, लोकांना भेटण्याच्या बाबतीत असंच होतं. आणि मग अशा प्रकारे थोडी थोडी कुठंतरी आपली जी प्रेरणा आहे ती कमी कमी व्हायला लागते आणि मग ते लोक धरसोड करतात. म्हणजे ती प्रेरणा गेली की मागे जेव्हा थोडीशी प्रेरणा निर्माण होईल, कुणीतरी संपर्क येईल, तेव्हा ती पुन्हा प्रेरणा होते जागृत आणि पुन्हा येतात. तर हे जे आहे, ही जी पातळी आहे त्याला आपण म्हणतो तात्कालिक शरणगमन. आणि या तात्कालिक शरणगमनाच्या अर्थाने अशी अशी बाब अनेकांच्या बाबतीत घडत असते. कृपया त्यांचं म्यूट करा, कारण मध्ये आवाज येतोय मला, कुणीतरी बोलतोय मध्ये, प्लीज. ठीक आहे. तर ही बाब होते. परंतु त्यामध्ये जसं मी सांगितलं की काही धम्ममित्र असे असतात की त्यांना वाटतं की नाही, आपण अधिक पुढे गेलं पाहिजे, आपण अधिक परिणामकारक जीवन जगलं पाहिजे, खऱ्या अर्थाने बौद्ध जीवन जगलं पाहिजे, म्हणजेच आपण शरणगमन केलं पाहिजे, परिणामकारक शरणगमनाच्या अर्थाने वाटचाल केली पाहिजे. आणि मग ते GFR प्रक्रियेमध्ये, ज्याला आपण शरणगमन प्रक्रिया मध्ये ते सहभागी होतात आणि मग तिथून पुढे त्यांचे शिबिर आणि बऱ्याच गोष्टी सुरू होतात. त्याच्यामध्ये मी विस्ताराने जाणार नाही. मला ह्या ठिकाणी एवढंच सांगायचंय की ही जी पातळी आहे ती आहे परिणामकारक शरणगमन करण्याची. आणि जेव्हा एखादा धम्ममित्र तशा अर्थाने स्वतःची पूर्ण मानसिक तयारी करतो आणि त्या अर्थाने ज्या काही गोष्टींची त्यांनी पूर्तता करायला पाहिजे आचरणाच्या अर्थाने, त्या गोष्टींची खात्री झाल्यानंतर त्यांच्या केंद्रातले धम्मचारी, त्यांचे कल्याण मित्र, त्यांचा चॅप्टर धम्मचार्यांचा, तो या व्यक्तीची शिफारिश शरणगमन प्रक्रियेकडे करत असतो आणि शरणगमन प्रक्रिया सुद्धा या व्यक्तींना शिबिरांच्या माध्यमातून, व्यक्तिगत संपर्काच्या माध्यमातून ओळखत असते, पाहत असते आणि मग ते सुद्धा अशा लोकांचा विचार करतात आणि त्यांना खरोखरच आपण साथ दिली पाहिजे असं जेव्हा ते विचार करतात, तर ते मग अशा लोकांची शिफारिश, म्हणजे दीक्षा प्रक्रिया चमूचे लोक अशा लोकांची शिफारिश ही जाहीर उपाध्याय आपण ज्यांना म्हणतो त्यांच्याकडे करतात आणि जाहीर उपाध्याय सुद्धा त्यांना मग अॅक्नॉलेज करतात, रेकग्नाइज करतात की ते खऱ्या अर्थाने परिणामकारक शरणगमन करण्याच्या दृष्टीने तयार होत आहेत आणि ते पुढे जाऊ शकतात अशी खात्री पटल्यानंतर आणि तसं अनुभव आल्यानंतर मग त्यांचा विचार केला जातो आणि त्यांची दीक्षा होते, ज्याला आपण धम्मचारी दीक्षा किंवा धम्मचारिणी दीक्षा म्हणतो. अर्थात त्याच्याविषयी आता विस्ताराने मी सांगणार नाही. परंतु ही जी पातळी आहे ही तिसरी पातळी आहे जिथे ही दीक्षा होते आणि तिथून पुढे तो संघाचा खऱ्या अर्थाने संघ सदस्य बनतो. तोपर्यंत कोणताही व्यक्ती संघ सदस्य नाही, हे कृपया लक्षात घ्या. आपण संघाच्या सहवासात आहात, तुम्ही संघाचे घटक आहात, धम्म सहायक आहात, धम्म मित्र आहात, GFR चे मित्र आहात, त्या अर्थाने संघाचे आपण घटक असतोच.
एका सकारात्मक, अतिशय उदात्त अशा वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला ठेवत असता, त्याचा आनंद तुम्ही घेत असता. परंतु जोपर्यंत आपण प्रतिज्ञाबद्ध होत नाही, म्हणजे परिणामकारक शरंगमन करण्याची कृती आपण करत नाही, तोपर्यंत आपण धम्मचारी किंवा धम्मचारिणी होत नाही आणि तोपर्यंत आपण त्या अर्थाने संघ सदस्य सुद्धा होत नाही. आता या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला असं वाटेल की ही प्रक्रिया तर जरा कॉम्प्लिकेटेड दिसते. हे एवढं सगळं करणं खरंच शक्य आहे का? तर मला असं म्हणायचंय बंधू आणि भगिनींनो, जर आपली प्रामाणिक इच्छा असेल, जर आपली प्रामाणिक तळमळ असेल, जर आपण मनापासून ही गोष्ट करू इच्छित असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर ही अशक्यप्राय गोष्टी असते तर आजपर्यंत इतके धम्मचारिणी, धम्ममित्र आणि हा संघ ज्या प्रकारे वाढत चाललेला आहे, विकसित होत चाललेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळालं नसतं. या ठिकाणी एक मी जस्ट उल्लेख करतो, ते म्हणजे बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की एकदा का एखादा मार्ग उचित आहे, असं लक्षात आलं, की मग माझ्यासोबत कुणी आहे किंवा नाही याची तमा न बाळगता किंवा कुणी साथीला आहे किंवा नाही याचा विचार न करता आपण त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. हे वाक्य भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि तिथे त्यांनी सल्लेख सूत्राचा उल्लेख केलेला आहे. हे जे वाक्य आहे इथे बाबासाहेब जे सांगतात तेच आपल्याला या संघाच्या माध्यमातून सुद्धा करायचंय. ते म्हणजे आपल्याला निश्चय करायचा स्वतःशी, स्वतःच्या मनाशी आपल्याला निश्चय करायचे की हा योग्य मार्ग आहे आणि या मार्गानेच मला वाटचाल करायची. मग भलेही कुणी माझ्या सोबत असो किंवा नसो. याचंच दुसरं नाव शरणगमन करणे आहे. याचंच दुसरं नाव प्रतिज्ञा प्रतिज्ञाबद्धता आहे. याचं दुसरं नाव कमिटमेंट आहे. ही याच कमिटमेंटची अपेक्षा बाबासाहेबांनी आपल्याकडून केलेली आहे. याच कमिटमेंटची अपेक्षा उर्गेन संघरक्षित आपल्याकडून करतात आणि याच कमिटमेंटची अपेक्षा हा संघ सुद्धा आपल्याकडून करतो. आणि म्हणून जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर मी खात्रीने सांगतो की तुम्ही अत्यंत उत्तम आणि आनंदी आणि सुखी जीवन जगाल आणि इतरांना सुद्धा तसंच जीवन जगण्यासाठी मदत कराल. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी त्यांनी सल्लेख सूत्राचा जो उल्लेख मी केलेला आहे तो आपण वाचावा. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु ते असं म्हणतात, म्हणजे 1-2 गोष्टी सांगू इच्छितो. ते म्हणतात, त्या सुत्तामध्ये असं सांगितलेलं आहे, बुद्ध इतरांना शिकवण देताना म्हणतात, की जरी इतर लोक द्वेष करत असले, तरी मी मात्र इतरांचा द्वेष करणार नाही. जरी इतर लोक आदर्शाविषयी चुकत असले, तरी मी मात्र आदर्शाविषयी चुकणार नाही. बंधू आणि भगिनींनो, हीच बाबासाहेब आपल्याकडून अपेक्षा करतात आणि याच्यामध्येच शरणगमनाचं महत्व आहे. याच्यामध्येच ज्याला कमिटमेंट म्हणतो आपण किंवा प्रतिज्ञाबद्धता म्हणतो, हे त्याच्यामध्ये शरणगमन ही धम्मचारी बनल्यानंतर पुढे वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. बऱ्याचदा आपल्यापैकी काही संघामध्ये धम्मचारी झालं म्हणजे शेवटचं पद प्राप्त केलं, है ना? अनेकांचा असा समज असतो की आता आपण धम्मचारी बनण्यापर्यंत प्रयत्न केले म्हणजे काम झालं आपल्याला. आपल्याला केसा मिळाला, एक नवीन नाव मिळालं, आपण प्रवचन देऊ लागलो, आपली सगळीकडं हे झाली म्हणजे परिचय झाला, सगळे लोक आपली वाहवा करायला लागले, म्हणजे आपलं काम झालं, असं नाहीये. अशा प्रकारे आपण विचार करता कामा नये. खरं पाहिलं तर धम्मचारी बनल्यानंतर आपली प्रक्रिया अधिक सखोल होते. आपली प्रक्रिया अधिक सखोल करण्याच्या अर्थाने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचाच अर्थ असा की धम्मचारी बनण्यापर्यंत आपण एक प्रकारे स्वतःच्या मनाची तयारी केलेली आहे, पूर्वतयारी केलेली आहे. परिणामकारक शरणगमन हा एक टप्पा आहे. परंतु या टप्प्यावर सुद्धा मी आपल्याला हे सांगू इच्छितो की इथून सुद्धा एखादा व्यक्ती पाठीमागे जाऊ शकतो. एखादा व्यक्ती खाली घसरू शकतो. एखादा व्यक्ती त्या मार्गावरून ढळू शकतो. असं अनेकांच्या बाबतीमध्ये घडू शकतं आणि घडलेलं आहे. म्हणून धम्मचारी हा परिपूर्ण आहे असं आपण समजू नये.
मात्र तो परिपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतो, प्रयत्न करतो, याची आपण दखल घेतली पाहिजे. ती सुद्धा गोष्ट कमी नाही, अत्यंत महत्वाची ती कृती त्यांनी केलेली आहे, याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि अशा अर्थाने जेव्हा अशी कृती आपण करतो, तर मला वाटतं की ती खऱ्या अर्थाने जरी कृती असली तरी ही पूर्वतयारी आहे आणि पुढची जी वाटचाल आहे, ती आहे खऱ्या-खुऱ्या शरणगमनाची. आणि या ठिकाणी भन्तेंची जी अपेक्षा आहे ती म्हणजे प्रत्येक संघ सदस्याने स्त्रोतापन्न होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त करणं म्हणजे काय? हे मी या ठिकाणी विस्ताराने आपल्याला सांगू शकणार नाही, वेळ नाही आपल्याकडे. परंतु त्याच्यामध्ये 3 बंधनं आपल्याला तोडावी लागतात. ते आपल्याला माहिती आहे. जसं सत्काय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि शीलवर्त परामर्श, हे 3 बंधनं तोडल्यानंतरच तुम्ही स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त करता. आणि त्याच्यानंतर पुढील अवस्था असतात, ज्याच्यामध्ये सकृतगामी, अनागामी आणि अरहंत अशा स्टेजेस आहेत. ज्या मनुष्याच्या अत्युच्च विकासाच्या ह्या एक प्रकारे स्टेजेस आहेत, स्तर आहेत. ते आपल्याला पूर्ण करावे लागतात आणि तेव्हा कुठे आपण अरहंत म्हणजे बुद्धत्व अवस्थेपर्यंत पोहोचत असतो. आणि आपल्या संघामध्ये प्रत्येक संघ सदस्याचं सर्वोच्च ध्येय हे बुद्धत्व प्राप्तीचं आहे. तशा प्रकारची प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली असते. जाहीर दीक्षेच्या वेळेला तशा प्रकारे प्रतिज्ञा आपण घेत असतो, की संबोधी प्राप्ती के लिए मैं ये दीक्षा ग्रहण करता हूं, असं म्हटलं जातं. ते या अर्थाने, कारण संबोधी प्राप्ती हे आपलं अंतिम ध्येय आहे. केवळ परिणामकारक शरणगमन करून धम्मचारी बनणं इथपर्यंतच ते मर्यादित नाही, तर स्त्रोतापन्न अवस्था आणि त्याच्याही पुढे जाण्याची वाटचाल करणं हे आपलं ध्येय आहे. या ज्या पातळ्या आहेत, खरं पाहिलं तर अशा प्रकारची विश्लेषण, अशा प्रकारे शरणगमनाची सखोलता हे आपल्याला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. उर्गेन संरक्षितांचं हे सर्वात महत्वाचं आणि प्रमुख असं योगदान आहे या संघामध्ये, की या आधारावर हा संघ निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच हा संघ इतके वर्ष हयात कार्यरत आहे आणि परिणामकारकपणे पुढे चाललेला आहे. याच्यामध्ये अडी-अडचणी नाहीत असं मला नाही म्हणायचं. संघामध्ये सुद्धा अडी-अडचणी येतात. त्याचा सामना करावा लागतो. अनेक गोष्टी घडत असतात. त्या वेळेला त्या सोडवाव्या लागतात. त्याच्यावर कार्य करावं लागतं. ह्या गोष्टी सुरूच आहेत. परंतु आमच्यापैकी जेव्हा मी असं म्हणतो, तेव्हा मी असं म्हणतो, की ज्यांनी परिणामकारक शरणगमन केलेलं आहे, अशा प्रत्येक संघ सदस्याचं अंतिम ध्येय हे बुद्धत्व प्राप्तीचंच असतं. किमान या जन्मामध्ये स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त करावी, हे तरी असतं. आणि जेव्हा आपण स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त करतो, तेव्हा आपण खरं-खुरं शरणगमन करण्याच्या पातळीवर आलेलो आहोत किंवा तिथे आपण पोहोचलो असा त्याचा अर्थ होतो. आणि मग तिथून पुढची वाटचाल सुरू होत असते. आणि त्याच्यानंतर मग जी शेवटची जी पातळी आहे त्याला म्हणतात अंतिम शरणगमन किंवा अल्टिमेट, ऍब्सोल्यूट किंवा अल्टिमेट असं पण त्याला म्हणतात. तर हे जे अंतिम शरणगमन आहे, ते असं शरणगमन आहे की जेव्हा तुम्ही स्त्रोतापन्न अवस्थेच्या पुढील अवस्था पार करत जाता, तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये आपण त्या अवस्थेपर्यंत जाता जिथे आपण बुद्धत्वाचीच अवस्था प्राप्त करतो. आणि त्या अर्थाने हे जे अंतिम शरणगमन म्हटलेलं आहे, तिथे बंतेंनी खूप चांगला शब्द प्रयोग केलेला आहे. ते म्हणतात की तिथे बुद्धच बुद्धाला शरण जात असतात. किंवा सामान्य शब्दात सांगायचं झालं तर व्यक्ती स्वतःला शरण गेलेला असतो. तो स्वतःला शरण कोणत्या अर्थाने गेलेला असतो? कारण तो स्वतःच बुद्ध झालेला असतो किंवा अरहंत झालेला असतो. बुद्धत्वाची अवस्था त्यांनी प्राप्त केलेली असते. तर अशा प्रकारे बुद्धत्व प्राप्तीपर्यंतची वाटचाल करण्याचं अतिशय उदात्त जी प्रक्रिया आहे, ती उर्गेन संरक्षितांनी आपल्याला दिलेली आहे. अर्थात याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या मी वेळेअभावी या ठिकाणी सांगितलेल्या नाही. मी ओव्हरऑल तुमच्या समोर एक स्वरूप त्याचं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंत सखोलपणे ही प्रक्रिया आपल्याला आध्यात्मिक विकासामध्ये पुढे घेऊन जाते. असामान्य व्यक्तीपासून तर असामान्य व्यक्ती बनण्यापर्यंत, सर्वोच्च व्यक्ती बनण्यापर्यंत, बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य या प्रक्रियेमध्ये आहे. आणि म्हणून त्या अर्थाने जर आपण विचार केला तर भन्तेंचं हे योगदान सर्वश्रेष्ठ आहे. अनेक इतरही शिकवणी आहेत ज्याचा पुढील काळामध्ये आपल्याला प्रवचन
सॉरी डिस्टर्ब. माझा आवाज येतोय ना? आवाज येतो, आता येतोय. हा, तर ह्या अनेक ज्या काही गोष्टी बनतेंनी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये मूलगामी बौद्ध परंपरेच्या अर्थाने, बौद्ध समाज निर्माण करण्याच्या अर्थाने, परिणामकारक बौद्ध किंवा खऱ्या अर्थाने बौद्ध लोक निर्माण करण्याच्या अर्थाने शरणगमनाचं महत्व हे भंतेंनी ओळखलं, ते आपल्या संघामध्ये रुजवलं आणि म्हणूनच हा संघ आज कार्यरत आहे. अनेक देशांमध्ये तो कार्यरत आहे आणि पुढेही तो कार्यरत राहील जोपर्यंत लोक शरणगमन करण्यासाठी तयार असतील. जोपर्यंत आपल्यासारखे लोक संघाच्या माध्यमातून स्वतःचं शरणगमन करण्यासाठी कटिबद्ध होतील आणि जोपर्यंत लोक स्वतः हा निश्चय करतील की जरी कोणी माझ्यासोबत नसेल तरी मी या मार्गावरून ढळणार नाही, मी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करेल, असं आपण आपल्यापैकी जो कोणी व्यक्ती विचार करेल आणि प्रयत्न करेल, मला खात्री वाटते की आपला संघ हा उत्तरोत्तर विकसित होत जाईल आणि अनेकांचं कल्याण या माध्यमातून होत राहील आणि या माध्यमातून बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं सुद्धा कार्य आपल्या हातून होत राहील. तर बंधू आणि भगिनींनो, खूप वेळ आपण मला शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मी जे काही सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला स्पष्ट झालं असेल. माझ्या बोलण्यामध्ये कुठेही जर काही अस्पष्ट असेल तर तुम्ही मला नंतरही विचारू शकता, परंतु मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही इतक्या छान प्रकारे रिस्पॉन्स दिलेला आहे. आता मला रिस्पॉन्स मी 1-2 लोकांकडे पाहूनच ओळखतोय बरं का, मी प्रत्येकाला पाहत नाहीये, परंतु मला त्याच्यावरून वाटतं की तुम्ही चांगल्या प्रकारे